आपल्या इथे सक्षम जागेवर समस्या निवारण शिबिर आपण इथं घेतलेलं आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या एसआरएचे इंजिनियर हनुमंत मासाळ साहेब, दुसरे आमचे तहसीलदार तेही हनुमंत आहे, हनुमंत जगताप साहेब, त्यांच्याबरोबर आलेले आमचे डेप्युटी कलेक्टर तिडके साहेब आले, त्यांचंही स्वागत आम्ही करतो। त्यांनाही स्टेजवरती येण्याची विनंती करतो आणि मी तुषार तुकाराम काते यांना विनंती करतो की त्यांचा आपण सत्कार करा। साहेब द्या, हो साहेब, डेप्युटी साहेब तुम्ही यांना इकडे बरं झालं, मोठे मोठे अधिकारी आपले आज चेंबूरमध्ये आले, त्यांचं मी स्वागत करतो। आणि आज चेंबूरची एवढी जनता आली आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे की चेंबूरमध्ये किती समस्या आहेत, हे जागा अपुरी पडणार आहे, एवढी समस्या आहे। काय बसा बसा तर तुम्ही तर ही समस्या ऐकण्यासाठी आणि ऑन द स्पॉट निर्णय घेण्यासाठी साहेब लोक इथे आलेले आहेत। मी त्यांचं तुमच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। बंधू भगिनींनो, आपण मोठ्या प्रमाणात तिथे आलात, मला चांगलं माहिती आहे की समस्या सर्वांचीच आहे। पहिली समस्या अशी आहे की पात्र अपात्र, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जागा असते ती मुंबई महानगरपालिका पात्र अपात्र करत असते। कलेक्टरची जागा जी असते ते कलेक्टरचे अधिकारी पात्र अपात्र करत असतात। तर आज मोठी समस्या आहे ती पात्र अपात्राची, आणि त्यामध्ये एखादी खोली विकली आणि विकल्यानंतर जो विकत घेतलं, ज्यांनी पैसे दिले, अशा जे अधिकारी जे झोपडपट्टी धारक आहेत त्या झोपडपट्टी धारकाचं नावावरती खोल्या होत नाहीये, ही मोठी समस्या चेंबूरमध्ये आहे। आता बिल्डरचं जर बोलायचं तर काही लोकांनी बिल्डरांनी 10 वर्ष झोपडी बिल्डिंग बनवण्यासाठी घेतलेली आहे, काही 10 वर्ष, काही 15 वर्ष, काही 20 वर्ष अशा झोपड्या त्यांनी घेतलेल्या आहेत, परंतु करत नाहीये। काही ठिकाणी असं आहे की काही झोपड्या खाली केल्यात परंतु त्यांना अर्ध भाडं दिलेलं आहे, अर्ध भाडं देत नाहीये। काही झोपड्या खाली झालेल्या आहेत पण काही रहिवासी आडीबाजी करून त्यांच्या खोली खाली करत नाही, त्यांच्यावरती ऍक्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे 33-38चा जो आपला कायदा आहे तो कायदा लावणं अत्यंत गरजेचं आहे। जे बिल्डर खरंच काम करत नाही त्या बिल्डरांना बदली करून, जसं आपल्या एसआरएच्या अधिकाऱ्याने रमाबाई कॉलनी, त्या रमाबाई कॉलनीमध्ये जसं पहिल्या बिल्डरला हाकलून देऊन दुसरे नवीन MMRDला देऊन तिथेच आता भाडं आपण मला वाटतं भरपूर शिंदे साहेबांच्या मार्फत तिथे खूप भाडं बिडं देऊन तिथे त्यांचं बांधकाम पण झालंय, असं आपल्याला करायला लागेल। जे बिल्डर काम करत नाहीत त्याला 13-2 करून त्यांना काढणं गरजेचं आहे। अशा भरपूर समस्या आपल्या चेंबूरमध्ये आहेत। चेंबूरमध्ये 60 ते 70% झोपडपट्टी आहे, 30% बिल्डिंग आहे। या 70% झोपडपट्टी धारकांना लवकरात लवकर आपल्या घरात घेऊन जायचं आहे। यासाठी साहेब आज तुम्हाला इथे तुम्ही आलेला, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री पवार मॅडम, यांच्या सर्वांच्या आदेशाने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण इथे एकत्र झालेलो आहोत। आणि
एसआरआयच्या बिल्डिंग मध्ये आपण गेल्यानंतर अधिकारी भेटतात की नाही भेटतात याची तुम्हाला समस्या असते. आज स्वतःहून ते तिथे आलेले आहेत. तर मला सर्व आलेल्या नागरिकांना नम्र विनंती आहे की कुणीही अर्ज देऊन जाऊ नका. अर्ज दिल्यानंतर त्याचं उत्तर लवकर भेटणार नाहीये. तर सक्षम स्वतः समोर उभा राहून तुमची कंप्लेंट त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यांचं उत्तर तुम्हाला काय येते हे तुम्ही बघायचं आहे. म्हणून घाई जे काही लोक करतात की अर्ज देऊन निघायच्या प्रयत्नामध्ये आहेत, तर अर्ज देऊ नका. तुम्ही सर्वांनी स्वतःहून ज्या बोर्डावर दिलेले सक्षम जागेवर समस्या निराकरण शिबिर इथे आहे. आपण तुमचं निराकार व्हायला पाहिजे, तुमचं समाधान व्हायला पाहिजे. म्हणून आपण इथे आलेलो आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मला चांगलं माहिती आहे अधिकारी वर्ग कमी आहे, तरी त्यातून काय ना काय तरी मार्ग काढून आपण लाईनीत उभा राहून त्यातून आपण सर्वांचा मार्ग निघेल. मी जे आलेले आमचे सर्व एसआरआयचे अधिकारी यांना विनंती करतो की साहेब एवढी जनता आली आहे म्हणजे तुम्हाला समजलं की समस्या भरपूर आहे. काही ठिकाणी 20 वर्ष झाली आहेत बिल्डरनी काम घेतलेलं आहे, त्या 20 वर्षात त्यांनी काहीच केलं नाहीये. काही 15 वर्ष, काही 10 वर्ष, काही बिल्डरांनी झोपड्या खाली केलेल्या आहेत. खाली करून त्यांना भाडं पण टायमावरती देत नाही. लोक काही देशोधडीलाच गेलेले आहेत. आमचे राजश्री माजी नगरसेविका पालांडे ताई आले, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. तर अशा भरपूर काही समस्या आहेत. आमच्या घाटल्यामध्ये सूर्यकिरण सोसायटीचे लोक आलेत का? सूर्यकिरण सोसायटीचे लोक आलेत का? सूर्यकिरण सोसायटीचे लोक कुठे आहेत? ओम आशा किरण नाहीये. सूर्यकिरण सोसायटी साहेब, सूर्यकिरण सोसायटीचं आणि बाळू मामा सोसायटीचं गडबड अशी आहे की बाजूला निलेश मोदी या बिल्डरनी 3-4 बिल्डिंग बनवलेल्या आहेत. तिथले सत्यनारायण सोसायटीचे रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी बनवलेले आहेत आणि त्यांना राहण्यासाठी तिथे रूम झालेले आहेत. परंतु एक्स्ट्रा रूम जे बनवलेले आहेत ते घाटकोपरचे काही रहिवासी आहेत, त्यांना तिथे द्यायचं प्लॅनिंग तो करतोय. तर आपल्याला विनंती करतोय, कारण का सत्यनारायण सोसायटीच्या ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत तिथे पायलिंग करताना आजूबाजूच्या झोपड्या नादुरुस्त झालेल्या आहेत आणि या गेल्या पावसामध्ये मासाळ साहेब आपण स्वतः आला होता आणि 3-4 झोपडे पडले होते. तर त्याच लोकांना तिथे शिफ्टिंग मिळायला पाहिजे. बाळूमामा सोसायटी आणि सूर्यकिरण सोसायटी या लोकांना, सुवर्णदीप सोसायटी, सुवर्णदीपचे आलेत का कोण? सुवर्णदीप, त्या सुवर्णदीपच्या साठी आम्ही आज बोलतोय, पण तेच हा रहिवासी हजर नाहीये. तर साहेब माझी विनंती आपल्याला अशीच आहे की तिथल्या तिथे लोकांना तुम्ही शिफ्टिंग द्या. घाटकोपरचे रहिवासीकडे आणू नका. मोठा विरोध त्याला होईल, कारण का त्यांच्या रूम जर खराब झाले असले त्यांचे घर पडायला आले आणि तिथे तुम्ही जर त्यांना दिलं तर ते होणार नाही. म्हणून निलेश मोदी बिल्डर जे आहे त्या बिल्डरला आपण समजावून सांगायला पाहिजे कुठली जागा खाली करायची आणि इथे आणायचं ते चालणार नाहीये. तिथल्याच रहिवाशांना तिथे त्यांना घर द्यायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. बंधू भगिनींनो, आपण मोठ्या प्रमाणात आलात आज, म्हणजे कंप्लेंट भरपूर आहेत. ह्या कंप्लेंटसाठी आपण सर्वांनी लाईन लावायची आहे. 6 टेबल आहेत ना रे? किती? 5 टेबल आहेत. माणसं जास्त आहेत. 5 टेबलवरती एसआरआयचे अधिकारी बसतील. त्याचप्रमाणे आपण सर्व लाईनीत लेखी जे आणले तेही द्या आणि तोंडी सुद्धा बोलून घ्या. एवढंच या प्रसंगी सांगतो. ज्या ज्या कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंट आपण सांगायच्या आहेत. आणि दुसरी विनंती करतो की ही मीटिंग झाली म्हणून काय परत येणार असं नाहीये. परत आपण त्यांना बोलवू, परत
परंतु चेंबूरमधली झोपडपट्टी मुक्त आपण करूया सर्वांच्या साथीने. लवकरात लवकर शिंदे साहेब गृहनिर्माण मंत्री आहेत, आमचे डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई आहेत, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथे मीटिंग घेतलेली आहे. ज्यांचं समाधान झालं त्यांनी निघून जायचं आहे, ज्यांचं समाधान झालं नसेल त्यांनी मी साईडला बसणार आहे, माझ्याकडे यायचं आहे. पहिला जे 5 टेबल लावलेले त्या 5 टेबलाकडे आपण जायचं आहे. असं करून गोंधळ करू नका, मला लवकर जायचं आहे म्हणून सर्व हे करणार म्हणून तसं करू नका. आता थोडक्या वेळात जरा मासाळ साहेब आमचे आणि तिडके साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी एक मुंबईमध्ये चेंबूरसाठी मोठं काम केलेलं आहे, ते म्हणजे आमच्या कोकण नगरची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीला बिल्डरनी ट्रान्झिट कॅम्प बांधला होता. त्याला 15 वर्ष झाली आणि तो ट्रान्झिट कॅम्प अत्यंत खराब झाला. त्या दिवशी त्याला आग लागली. आग लागल्यानंतर मी आमचे मासाळ साहेबांना एसआरएतून बोलवलं होतं. मासाळ साहेब आणि एसआरएच्या सर्व अधिकाऱ्यांनी पाहिलं की ती बिल्डिंग अत्यंत खराब झालेली आहे. म्हणून मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एसआरएने 109 लोकांना घरं दिलेली आहेत. ती 109 घरं इथे आलेली आहेत. त्यांचा चावी वाटायचा कार्यक्रम आता होईल. त्यानंतर तुम्ही नाश्ता आलेला आहे, त्यांना नाश्ता आणि चहा घ्यायची आहे सर्वांनी आणि लाईन लावून आपल्या ज्या कंप्लेंट आहेत त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आमचे एसआरएचे तिडके साहेब, मासाळ साहेब, आमचे जगताप साहेब, सर्व आमच्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी इथे आले, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी